नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे. त्या ताई सांगतात की केंजळे दादांनी मला सेवा दिली आणि त्या सेवेने मला इतका फरक पडला की जो फरक डॉक्टरकडे गेलं तरी पण पडत नव्हता, खूप ट्रीटमेंट घेतलं तरी पण पडत नव्हता. पण केंजळे दादांनी जो उपाय सांगितला, सेवा सांगितली, त्या सेवेने आणि उपायाने मला पूर्णपणे इतकं छान वाटलं की माझं जो हाताला मुंग्या येत होत्या त्या पूर्णपणे निघून गेल्या. तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे, तो तुम्ही शेवटपर्यंत ऐका. पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील, स्वामी भक्त असतील, तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही मला एक लाईक आणि सबस्क्राईब आपल्या चॅनलला केल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खरंच खूप प्रेरणा मिळते, व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया. ताई सांगतात की मी स्वामींची जशी जमेल तशी सेवा करते. मला स्वामी सेवेची खूप आवड आहे. मला एक दिवस जरी स्वामींची सेवा केली नाही तरी सुद्धा मनाला असं खूप उदास वाटतं किंवा काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. जे महिन्याचे आपले 4 दिवस असतात तेच मला कधी निघून जातील असं वाटतं. ते 4 दिवस निघत नाहीत. त्या दिवशी आपल्याला स्वामी सेवा करता येत नाही आणि ती जर केली नाही तर मनाला खूप असं काहीतरी हरवल्यासारखं वाटून जातं. इतकी गोडी मला स्वामींच्या सेवेची लागलेली आहे. त्या ताई सांगतात की माझ्या डाव्या हाताला इतक्या मुंग्या यायच्या. मी डॉक्टरांना दाखवलं तरी पण मला काही फरक पडत नव्हता. ते फक्त तात्पुरत्या गोळ्या द्यायचे आणि एवढ्या गोळ्यांवरती राहील, तेवढ्या गोळ्यावर राहील असं म्हणायचे आणि परत काही राहतच नव्हतं. जसं आहे तसंच परत उद्भवायचं आणि काही फरकच पडत नव्हता. तर मी खूप म्हणजे आमच्या शेजारच्या लेडीज किंवा त्या ताईच्या मैत्रिणी वगैरे पण म्हणायच्या की हे मुंग्या येणं वगैरे चांगलं नसतं बरं का. कारण डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुमच्या मानेला रक्त पुरवठा कमी होतोय, त्याच्यामुळे तुम्हाला हाताला मुंग्या येत आहेत, तर तुमच्या मानेचंच तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल, हे डॉक्टरांनी सांगितलं होतं. पण ताईंनी विचार केला की बाबा फक्त मुंग्यासाठी मी मानेचं ऑपरेशन करणं हे किती आदू होण्याचं लक्षण आहे. एवढ्या कमी ह्याच्यामध्ये मी म्हणजे मुंग्या येत आहेत म्हणून मी मानेचं ऑपरेशन करावं हे मला बरोबर वाटत नाहीये. पण त्रास जर जास्तच होत असेल तर मी त्याच्यावर विचार पण करू शकते. पण त्या ताई सांगतात की मला स्वामी समर्थ अनुभूती चॅनलवरती केंजळे दादांचा नंबर मिळाला. मग मी त्यांना फोन केला आणि त्यांना माझा प्रश्न सांगितला की दादा, मला डॉक्टरांनी तर असं सांगितलंय म्हणून मग मी काय करू, मला तर ऑपरेशन करायचं नाहीये. तर दादा बोलले की तुम्ही ऑपरेशन करूच नका ताई, तुमच्या हाताचा जो प्रॉब्लेम आहे तो पूर्णपणे बरा होईल. तुम्ही फक्त ही सेवा आणि उपाय करा. तर दादांनी त्या ताईंना अशी सेवा दिली होती की 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा, 11 माळी जप करायचा, घोर कष्टदोरण स्तोत्र म्हणायचं. हे असं सगळं 11 दिवस ही सगळी सेवा करायची. आणि जे तारक मंत्र म्हणलेला आहे, 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप केलेला आहे, घोरकष्टोद्धरण स्तोत्र म्हणलेलं आहे, त्या सगळ्याची जी विभूती आहे ती गोमूत्रामध्ये मिक्स करायची आणि ती त्या हाताला लावायची ज्या हाताला मुंग्या येत आहेत. आता समजा आपलं शोल्डर आहे, शोल्डर पासून जर कोपरापर्यंत मुंग्या येत असतील तर तेवढ्या सगळ्याला तुम्ही ते गोमूत्रामध्ये मिसळलेली जी विभूती आहे ती लावायची. असं सकाळ आणि संध्याकाळ 2 टाइम लावायची आणि ती लावलेली विभूती आहे ती 10 मिनिट ठेवायची. असं त्या ताईंनी रोज 11 वेळेस केलं. आणि त्याच्यानंतर ताई सांगतात की मला असं जाणवलं की त्या मुंग्या कुठे नाहीशा झाल्या. मला त्याचा त्रासही झाला नाही, जाणवलं नाही मुंग्या येत आहेत की काय, आणि हात सुद्धा जळजळ पडला नाही. म्हणजे हा जो चमत्कार आहे ना तो खरंच खूप विलक्षण आणि खरंच मनाला इतकं म्हणजे की अक्षरशः खूप खूप म्हणजे खूप इतकं भारी वाटलं मला हे सेवा केल्याच्या नंतर, की असं वाटलं की जर याच्या पहिलेच म्हणजे या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, हे करण्याच्या पहिलेच जर मला केंजळे दादांचा नंबर मिळाला असता आणि जर मी ही सेवा पहिलेच केली असती तर मला किती लवकर बरं वाटलं असतं. एवढ्या त्रासातून मी गेली पण नसते.
पण म्हणतात ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं आणि स्वामींना माझ्याकडून सेवा करून घ्यायची होती. त्याच्यामुळेच कदाचित हे संकट माझ्यावरती आलं असेल आणि स्वामींनी मला त्यातून बरंही केलं. केंजळे दादांच्या रूपात येऊन मला सेवाही दिली आणि आज मी पूर्णपणे ठणठणीत आहे. तसाच प्रॉब्लेम माझ्या पायाचा पण होत होता. पाय पण माझे खूप दुखायचे, मुंग्या यायच्या आणि मुंग्या आलेल्या लवकर जात पण नसायच्या. पाय असे जड जड पडून जायचे. म्हणजे इतका त्रास व्हायचा. पण जेव्हापासून मी स्वामींची सेवा केली, केंजळे दादांनी दिलेली सेवा केली, ते उपाय केला, तेव्हापासून मला त्याचा काहीच त्रास जाणवला नाही, काहीच नाही. तर ताई सांगतात की दुसरा अनुभव माझा असा आहे की उन्हाळ्यामध्ये आंबे असतात बघा. उन्हाळ्यात जर म्हणजे आमच्या घरी आंबे आहेत आणि आता आमचं घर थोडंसं म्हणजे माझं माहेर थोडंसं लांब आहे. पण माझा भाऊ आणि म्हणजे माझं माहेर थोडं सासर आणि माहेरमध्ये फरक थोडंसं अंतर आहे. तर आमच्या माहेरी खूप आंबे आहेत. तर आईने एकदा आंबे पाठवून देताना माझा भाऊ माझ्या थोडंसं जवळच राहतो, म्हणजे माहेरपासून दूर आहे, पण मी आणि माझा भाऊ जवळ आहे. तर आईला वाटलं की आता आपल्याकडे जास्त आंबे आहेत तर आपण मुलाला आणि मुलीला देऊयात म्हणून. पण आईने काय केलं, देताना फक्त मुलालाच आंबे दिले, मला दिलेच नाहीत. तर मग हा जो प्रकार आहे तो ताईंनी त्यांच्या मोठ्या बहिणीला सांगितला की बाई हे असं असं केलं म्हणून आईने, की त्याला आंबे दिले आणि मला दिलेच नाहीत. आता आम्ही आमच्या दोघांच्या राहण्यामध्ये किती 1-1.5 किलोमीटरचा अंतर असेल, तेवढ्याहून सुद्धा आईने मला आंबे दिलेच नाहीत. मग त्या ताईंची मोठी बहीण म्हणली की असं तुझेपणा का केला आईने? तर त्या ताई म्हणल्या मलाच कळेना की असं का केलं तिने. म्हणजे मुलगा आणि मुलगीमध्ये भेदभाव करतात ते असं. तर बघा किती आईमध्ये पण किती फरक असतो, कोणती आई कशी, कोणती आई कशी. तर त्या ताई सांगतात की मला असं जाणवलं की मी म्हणजे आईनेच असं केलंय तर खूप वाईट वाटलं, खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. आणि मी जेव्हा माझ्या बहिणीला सांगितलं तेव्हा बहिणीने सुद्धा खूप दुःख व्यक्त केलं. म्हणजे तिला पण खूप वाईट वाटलं की बाबा असं का केलं, इथं दोघ जण जवळ आहेत तर कदाचित दोघांना पण द्यायला पाहिजे होतं म्हणून, पण ते नाही दिलं. त्या त्यांच्या बहिणीला खूप वाईट वाटलं आणि त्यांनी आईला बोलून दाखवलं. पण कसं असतं, एखाद्याला जर तुझंच पाणायचं असेल तर ते आपण त्या माणसाला कितीही बोललो तरी पण तुझेपणा जात नाही. तर त्या ताई सांगतात की ते पण विषय म्हणजे मी माझ्या मोठ्या बहिणीला म्हणलं की देण्याबद्दल विषय नाहीये की मला इथे आंबा मिळत नाहीयेत किंवा ना असं काही हे नाही, पण जे घरचे असतात आपल्या आईने दिलेली जी वस्तू असते ना त्यात एक वेगळाच गोडवा असतो. म्हणून पण आम्ही दोघं शेजारी म्हणजे जवळच राहिलो होतो ना, म्हणून मी अपेक्षा करत होते की बाबा आईने मला द्यावेत म्हणून. पण आंबे आमच्याकडे मिळणारच नाहीत किंवा आमच्या घरी नाहीच असा प्रश्न नव्हता. मग एक दिवस ताई भावाला बोलताना असंच बोलल्या की तू माझ्याकडे येताना कधीच आंबे घेऊन येत जाऊ नको म्हणून. मग त्या दादाला त्यांच्या भावाला समजलं की बाबा आईने तिला मला आंबे दिले आणि तिला दिले नाहीयेत म्हणूनच ताईला राग आला असेल असं. तर ताई मग भाऊबीज, आता दिवाळीची भाऊबीज झाली, रक्षाबंधन आलं. तर रक्षाबंधनाला काय केलं, ते ताईंनी भावाला बोलवलं. तर भाऊ बोलला की मी तुझ्याकडे नाहीये, तू तर म्हणलीस की माझ्याकडे येऊच नकोस म्हणून असं. तर त्या ताई इतक्या दुःखी झाल्या. ताई बोलल्या की स्वामी समोर बसल्या आणि स्वामींना सगळं हे गारानं सांगितलं आणि स्वामींना त्यांनी प्रार्थना केली की स्वामी मी असं बोललेच नाहीये तरी पण माझा भाऊ मला असं का म्हणला की तू माझ्या घरी येऊच नकोस म्हणून. मी फक्त म्हटलं की तू आंबे घेऊन येऊ नकोस, तू घरीच येऊ नकोस असं म्हटलंच नाही मी. तर स्वामींनी माझ्यासाठी जे योग्य आहे तेच केलं. बघा काय चमत्कार व्हावा की रात्रीपर्यंत हा फोन त्यांचा सकाळी झाला आणि रात्री त्याचा भाऊ म्हणजे फोन सकाळी झाला आणि थोड्याच वेळामध्ये काय चमत्कार व्हावा तर त्याचा भाऊ, त्या ताईंचा भाऊ, ताईंची वहिनी म्हणजे सगळे फॅमिलीज त्या ताईंची त्यांच्या भावाची भाऊ घेऊन आला त्या ताईंकडे आणि रक्षाबंधन झालं. बघा स्वामींच्या मनातून होतं की त्यांच्या भावाने त्यांना त्यांच्या बहिणीने त्याला राखी बांधावी आणि बहिणीकडून ओवाळून घ्यावं. तर बघा स्वामीने ते घडून पण आणलं. ताई स्वामींसमोर जाऊन खूप रडल्या. अर्थातच आपल्या जवळची जी माणसं असतात त्यांचे बोलणं आपल्याला खूप मनाला लागून जातं आणि आपण त्याच गोष्टीवर विचार करत बसतो की बाबा हा आपल्याला असा का म्हणला, तो आपल्याला तसा का म्हणला, त्याने आपल्याला असंच का म्हणलं, त्याने तसंच का म्हणलं असं. तर ताईंनी त्याच्यावरती खूप विचार केला. पण
जे होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतो, पण शेवटी भाऊ आलाच. शेवटी भाऊ बहिणीचं नातं हे खूप पवित्र असतं आणि खूप प्रेमळ असतं. तर आणि तो आला आणि दिवसभर आमच्या म्हणजे बहिणीकडेच थांबला. म्हणजे त्याची फॅमिली पूर्ण, भाऊ वगैरे, ते बहिणी सगळेच फॅमिली दिवसभर थांबले. म्हणजे दिवसभराचा जो आनंद होता ना, तो खरंच खूप म्हणजे खूप मस्त होता, छान होता. कारण ते जे क्षण असतात भाऊ बहिणीच्या नात्यांचे, ते कुठेच मिळत नाहीत आणि ते जे नातं असतं ना, ते खरंच खूप पवित्र असतं. म्हणून ताईंना असं वाटायचं की आपल्या भावा बहिणीमध्ये तूट नको पडायला. आणि भावा बहिणीचं जे नातं आहे किंवा जे असे भाऊबीज असते, रक्षाबंधन असतं, अशा वेळेस तरी आपण भाऊ बहिणीला बोलवलं पाहिजे. तर त्या ताई खूप समजून घ्यायच्या आणि एकुलता एक भाऊ होता, त्याच्यामुळे काही गोष्टी त्याच्या मनावर सुद्धा घ्यायच्या नाहीत असं. तर स्वामींनी ही पण इच्छा पूर्ण केली. फक्त त्या रडल्या आणि स्वामींनी ते घडवून आणलं. स्वतःहून बुद्धी दिली त्यांच्या भावाला घरी येण्याची आणि तो एकटाच आला नाही, तर त्याच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन आला. म्हणजे खूप आनंदाची गोष्ट होती. तर ताई सांगतात की असे छोटे-मोठे अनुभव स्वामींनी मला दिलेले आहेत. तर असाच काही या ताईंचा अनुभव होता. तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि जर तुमचेही काही असेच अनुभव असतील, स्वामी अनुभव असतील किंवा स्वामी सेवा असतील, तर मला WhatsApp करायला विसरू नका. धन्यवाद.